समजलं नाही समजलं चला तर मग बघूया. हा एपिसोड असणार आहे त्या विषयावर ज्या विषयाचा पेपर बॅक राहिला की अंगावर काटा यायचा. इथं वया कमी आणि किस्से जास्त रंगतात. हवेतील गुलाबीपणा इथं आल्यावर समजलं. आणि अभ्यासाचा सिरियसनेस लास्ट सेमिस्टरला कळला. बरोबर आजचा विषय असणार आहे कॉलेज लाईफ. ए भावा चल मग बघूया नेमका काय विषय होतोय तो. बोलून बघा आपण कसं गप्पा मारायला असं बोलून विषय काय एवढा काय विषय नाही कॅमेराचा. फ्रेंड्स फॉर एव्हर नावाचा ग्रुप काढलाय का तुम्ही? नाही आमचा ग्रुपच नाव वेगळं. हा ग्रुप खरं नाव वेगळं. काय काय आहे? टोले फुकर काढलाय क्रॅक मेंबर काढलाय. क्रॅक पहिल्याच सेमला काढला होता 12 जण होतो मग तो आता हाय चालू. सगळी खुळी तुमच्या ग्रुपचं नाव? सगळी खुळी. कॉलेजमध्ये घडलेला एक गमतीशीर किस्सा. हा आमच्या कॉलेजमध्ये मॅडम आलेल्या नवीन काय आणि त्या मॅडम असं मंगळसूत्र काय घाला नव्हतं बरं ड्रेस घालून आला त्या मॅडम. आणि मला ना वाटलं मुलगीच आहे कॉलेजमधली बॅग पण होती तिच्या मग एका मुलग्याने बघितलं म्हटलं बाहेर दिसायला बघूया चला. सगळी पोर गेलो मागून गेलो त्यांच्या जरा फिरलो आणि डायरेक्ट एक जण जाऊन डायरेक्ट विचारायला गेला. मॅडम म्हणलं तू नंतर ऑफिसमध्ये भेटाय. त्यानंतर काय झालं विचार करायला नाही. आम्ही 4 जण होतो लायब्ररीत गेलो होतो आणि लायब्ररीत बुक सेक्शनला होतो आणि तिथं बल होता. बल ह्यानं बंद केला त्यानं बल बंद केला आणि शिक्षक त्या रो मध्ये होते. काय नाही त्याला एकट्याला बोलवलं 100 रुपये पावती फाडायला हवी पण 50 रुपये देऊन गुंडाळून आलेला आहे. होय माझं हॉल तिकीट घेतलं तर काय हॉल तिकीट घेतलं तर आणि ते पहिल्या दिवशी येऊन पाडलं तर मग सरांनी देताना काय केलं नाटकी येईल तिथं प्रिन्सिपलची साईन बिन घेऊन या. सरांना प्रिन्सिपलनं पण काय काय म्हटला फी भरायला लावली परत कसली तर आणि हे केलं. मग असा एखादा पिक्चर जो कॉलेज लाईफमध्ये तू रिलेट करत आहेस आता? कॉलेज लाईफमध्ये आता पिक्चर म्हणजे कसा 3 इडियट्सच. 3 इडियट्स कारण आमचं काय लव गिवची काय लढतर नाही त्यामुळे कबीर सिंग काय आम्ही होणार नाही. काय असं ते 3 इडियट्सच होऊन दे आमच्यात त्यामुळे 3 इडियट्सच. तसं म्हणल्यावर 3 इडियट्सच. 3 इडियट्स आपला ऑल टाइम फेवरेटच आहे पिक्चर. बॉईज कॉलेज जीवनात रिडक्शनचं काय महत्व आहे? मग तो काहीच नाही. आता झेरॉक्स वाले पण घेऊन दिना झाले ते आता आम्ही प्रिंटा मारतो एक मुलगा आला रिडक्शन नाही म्हणला आमच्या इथे बंदी घातल्या म्हणजे बरोबर बंदी घातली आम्ही काही देऊ शकत नाही तर तोंड ऑफर करून गेलाय. आम्ही तर रिडक्शन घेतच नाही कारण आम्ही आहे BA ला इंग्लिश आहे आमचा विषय. आम्हाला काही इथे एवढा काही विषय नाही. ड्रामा वगैरे नॉर्मल पेपर असतात निवांत आम्ही लिहून काढतो त्यामुळे रिडक्शन आम्ही तर आजपर्यंत कुठं पहिली बसणं आतापर्यंत कॉपी काय केली नाही. आज खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही. सांग तुझा रिडक्शन म्हणजे काय म्हटलं सुरुवात कॉपी सारखी एक प्रोसेस असते रे. कॉपी लिहिलेलं असते एवढी बारकी कॉपी असते. काय चिट करून आपण पास होतोय बघ
हा मी काय तसं अरे त्यालाच रिडक्शन म्हणतात. मग ते त्याचं तुझ्या जीवनात काय मत आता कळलं मला. खूप मत. तर मी माझी एवढं नशीब घाण आहे, मी ज्या दिवशी असं कॉप्या घेऊन जाते किंवा काहीतरी घेऊन जाते त्या दिवशी असली कडक टीचर येत्या, असली कडक टीचर येत्या आणि माझ्या कडेलाच बसत्या. का माहित का एवढा मी काय माहित आवडते का काय टीचर हा माहिती एवढं असलं डोकं हँगते की नाही. आणि तिथनं आणि सगळी पोरं म्हणत असतात सगळा पेपर लिहिला, आमची मॅडम भारी होती, दुसऱ्या वर्गातली मुलं आमची मॅडम अशी होती तशी होती. एक मीच नाही. आणि ज्या दिवशी कॉपी नाही लिहिली की नाही त्या दिवशी सर येणार आणि झोपणार किंवा फोन बघत बसणार. असलं माझं नशीब आहे. एवढं घाण आहे म्हणून मला 2 हे झाले, एटी लागली. बरं कॉलेजला तुम्ही कुणासाठी येत आहे? मी शिक्षणासाठी. एवढं कोणतं बोलणार आहे बाबा. अरे आता काय सांगू मग, स्वतः कॉलेजमध्ये स्वतःसाठी झालं, पुरी नाही तर पोरी नाही तर लाईफ मध्ये नाही. हा त्यामुळे काही विषयच नाही. कॉलेजमध्ये अभ्यास करायचा, आम्ही दुसरं काही करीत नाही. कॉलेजमध्ये तुम्ही कुणासाठी येत आहे? मित्रांसाठी. मित्रांसाठी. सरी घरातली हाकलतात, पर्याय ना माझ्याकडे. त्यामुळे येतोस. तुला काय वाटतं? नेहमी मित्रांसोबत त्याला मी बोलावर येते काय शिक्षणासाठी होते. टॉपर आहे. मला सांग 1 पण तास घेतलाय का कॉलेजला? अरे सुट्ट्या पडल्यात. आपला सगळा सिलेबस झालाय. म्हणून भावा तुझं नशीब खराब आहे. काय करायचं? सिलेबस झालेला तुला माहिती नाही भावा. तुमच्या कॉलेजमध्ये असणार की? आमच्या कॉलेजमध्ये आहेत भरपूर. आमचं कॉलेज आहे, कॉलेजमध्ये 4 इन्स्टिट्यूट आहेत, 4 कॉलेज आहेत कॉलेजमध्ये. निवांत आहे. खरं पोरी ठीक असून का जी पोरगी बघेल ती हायच एंगेजच आहे. बरं कोणा सांगा पुन्हा सांगाय ती माहित नाही, खरं एंगेज आहे. पोरं तर म्हणतात आम्ही सगळी सिंगल, Single पोरी आहे. आहेत कोणा सांगा एंगेज आहे ते कळत नाही आम्हाला. असं कुणाला वाटते की परीक्षा आली की लॉकडाऊन पडावं? मला नाही वाटत. मला वाटते, मला लय भावा वाटते. मी तर देवाला दररोज म्हणते बाबा किती स्पर्धी होते तेवढेच 8 दिवस येऊ दे आणि परत जाऊ दे काही. आणि परत पेपर घेतलं नंतर परत कॉप्या करणार. आमची काही चूक करून आला आम्ही थोडी बोलवले सांगायचं. आता त्यावेळी पडण्याचं सगळ्यांनीच वाटते पडावं, एक्झाम लॉकडाऊन पडावं असं वाटते सगळ्यांनीच वाटते जवळपास. खरं तर पडत नाही. लय जणांची अपेक्षा होत्या पडावं वगैरे पडत नाही. आता पडत नाही. आता नाही पडू शकत. झाले दिवस गेलेत, राहिले आठवणी. आम्ही तर मेन 10वीत गावलोय. कोरोना आमचा एक पण पेपर झालेला म्हणजे आमची बॅच आहे 2005 ची म्हणाय गेले. बरं. हा आमचं ते एक पण पेपर हे काय होतंय मधल्याच्या कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झालेल्या नसतात. त्यामुळं डायरेक्ट 12वी पडली. बरोबर. मग 11वीतलं पण अर्ध गेलतंच आमचं. बरं. मग 12वीत पडली. 12वीत काय मग जरा 12वी टक्केवारी कमी आली. 12वीत त्याच्यामुळे 10वी 12वी आता 10वीचं तुमचा जर पाया जर असला चांगला तरच तुम्हाला 12वीला पुढे घेऊन ना. त्यामुळे आमचं 10वी कमी पडल्यामुळे 12वी झालं, मग इकडे ऍडमिशन घेतलं. असं मला सांगा कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर काय परिणाम पडलाय का त्याचा कोविडचा? कोविडमुळे आता लई परिणाम झाला मुळात फोनच्या ह्याच्यात. आता बघा कोविडमुळे मगाशी तुम्हाला म्हणलो मी, कोविडमुळे आधी आपल्यातच फोन नव्हतं बरोबर आहे. सगळी मुलं बाहेर असायची, अभ्यास नसायचा फोनवर. अभ्यास कसा 10वी पण आधी पोरं असायची 19 कोविडच्या आधीची. बरोबर. पुस्तकच दुसरं काय नाही. आता सर पण सांगतात काय तुम्हाला फोनवर तुम्हाला अभ्यास पाठवतो स्वाध्याय बघून काढा. बरोबर. त्यामुळे पोरांनी वाचत येत नाही पुस्तक. आता आधी कसं सर म्हणतात पुस्तकमध्ये वाचा, प्रश्नाची उत्तरं काढा, ते हे करा. पण आता तसं नाही. आता जनरेशन कशी फक्त फोन. बरोबर. लहान 7वी 8वीपासून पोरांनी फोन मिळाला आहे त्यामुळे जरा असं वेगळं वळण लागलं. मुलांना जे अभ्यासाचं हे होतं पुस्तकी ज्ञान घ्यायची मुलं कमी झालेत पूर्ण. आणि मुलांच्या घरात मोबाईल आल्यामुळं मुलांना ती सवय लागली, अभ्यास बाजूला राहिलाय. आता मी बघतोय लहान मुलं वगैरे इकडं तिकडं त्यांना मोबाईल घेतला नाही तर अस्वस्थ वाटते. बरोबर. जे मोबाईल घ्यावाच लागतोय त्यांना हातात. मोठ्या माणसांसारखं व्यसन लागलंय त्यांना पूर्ण. ओके. टिकटॉक सोशल मीडिया तिथनं सुरुवात झाली पहिली तर घरात खेळत होते म्हणजे आउटडोअर्स गेम बंद झाले. फक्त इनडोअर गेम चालू होते. जे असेल ते कॅरम खेळायचे तर जास्त पबजीवर किंवा पबजी आम्ही पण खेळत होतो ना असं नाही. आम्ही आमचे पण केडी पण चांगलं होते त्याचं काय नाही. खरं आम्ही कसं आमच्या काय पिरियड होता ह्या पिरियडला खेळायचं तर त्यावेळेसची पोरं जे जेन्झी म्हणताना ती कंटिन्यू त्यातच असायची. आता जे पण तसं बोलायला गेलं तर पण तरी सुद्धा थोडे तर बाहेर जातात रे. भारतात म्हणजे ते त्यांचा अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दूर लावलंच. कारण 2 वर्ष तरी काय आपण काय
लॉकडाऊनमुळे आम्ही काय माझं तर कोविडमध्ये पास आहे मी सपोज सांगतो 12वी 10वी 11वी 12वी सगळे काय मी कोविड पास आहे 11वी 12वी कोविड पास आहे मी आणि 10वी फुकट पास झालोस तू होय पेपर द्या नाही मी पास आम्ही पास आहे त्यामुळे मला माहिती आहे त्यापासून माझं लिखाण पूर्ण कमी झाले म्हणजे मला स्लो हँडरायटिंग पूर्ण झाले माझं आता फास्ट हँडरायटिंग नाही आहे मला काय म्हणायचं तुला पेन जरा येत नाही मला आता पेपर एवढा दुखतं त्याचा आमचा एक मित्र आहे तो आलेल्या गद्दार संदेश असंच म्हणतात तुझा बरं असा कोण आहे तुमच्यात म्हणजे तोच आहे सगळे पान आज इकडेच कॉलेजमध्ये किती राडा केलाय काय घेऊन आलता बिल्डर मोठी सगळी आमची जास्त पोरं बघून गायब सगळी पोरं किक मारून गाडीला गायब विषय